मी सर्व मान्यवरांना मंचावरती आमंत्रित करते। सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे सर, सन्माननीय श्री राजाभाऊ सर्वदेजी यांना मी मंचावरती आमंत्रित करते। तुम्हारी हर तकलीफों का मैं मुकम्मल जवाब हूँ, तुम्हारी हर तकलीफों का मैं मुकम्मल जवाब हूँ। कभी वक्त मिले तो मुझे पढ़ना, मैं भारत का संविधान हूँ। कभी वक्त मिले तो मुझे पढ़ना, मैं भारत का संविधान हूँ। संविधानाच्या निर्माणकर्त्यांना नमन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत। जय भारत, जय संविधान। सर्वांना सप्रेम नमस्कार। मी तेजस्विनी कांबळे, सभागृहात उपस्थित विचारमंचावरील सन्माननीय अतिथी मान्यवर, सांविधिक अधिकारी, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्या परिषद सदस्य, आमंत्रित मान्यवर, विविध प्राधिकरणांचे सदस्य, विविध संकुलांचे संचालक, विभाग प्रमुख, शिक्षक वृंद, प्रशासकीय अधिकारी व इतर कर्मचारी, विविध संघटनांचे आणि संस्थांचे पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी आणि प्रिय विद्यार्थी, आपल्या सर्वांचे मनस्वी स्वागत। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिन आणि संविधानाचे अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहोत। 1947 ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा एक यक्ष प्रश्न सर्वांसमोर होता, तो म्हणजे भारत देश पुढे कसे चालणार। कारण त्याआधी आपण अनेक शासनकर्त्यांचे गुलाम राहिलो होतो आणि प्रत्येकाने आपल्या स्वार्थानुसार आपल्यावरती शासन केलं। आता पुन्हा गुलामीच्या बेड्यात कोणत्याच भारतीयाला अडकायचं नव्हतं आणि हे शक्य होते ते केवळ जेव्हा संपूर्ण भारत एक संघ बांधलेला असेल आणि त्याचे उत्तर संविधानाच्या स्वरूपात आपल्याला मिळाले। आपण भारत मरून भारताचे गणराज्य झालो। संविधानाच्या प्रास्ताविकेत नमूद केलेले आहे की भारताच्या संविधानाची खरी ताकद म्हणजे भारताचे लोक आहेत आणि आपले संविधान सशक्त होत जाणार आहे ते केवळ इथल्या भारतीय लोकांच्या अधिक जाणीवपूर्वक जागरूक राहण्याने। त्यामुळेच हाच जागर घडवण्यासाठी आज आयोजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी सदर व्याख्यानाचे आयोजन योजले आहे। विषय आहे अमृत महोत्सवी भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीचा प्रवास। आजच्या कार्यक्रमाप्रसंगी विचारमंचावरती आपल्या समवेत आहेत कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश महानवार, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ। आपल्याला लाभलेले व्याख्याते ज्येष्ठ विचारवंत सन्माननीय डॉक्टर जगन कराडे, विभाग प्रमुख, राज्य समाजशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। तसेच ज्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, प्रकुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सन्माननीय श्री राजाभाऊ सर्वदे, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, माननीय योगिनी घारे, कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि माननीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे, समन्वयक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ। मंचावरील सर्वच मान्यवरांचे मी इथे पुनश्च सहृदय स्वागत करते। राजा हा प्रजेच्या कल्याणासाठीच असतो ही धारणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या मनामध्ये पक्की रुजलेली होती। त्यांनी शासन समाजसेवकाच्या भूमिकेत करण्यास अधिक प्राधान्य दिले। कोणालाही शरण न जाता कर्तव्य कठोर असा कर्मयोग आचरत त्या प्रजेचे सुख बघत राहिला। म्हणूनच लोक त्यांना माता, मातोश्री, देवी संबोधित होते। पुढे त्यांच्या लोककल्याणकारी प्रजाहितदक्ष कारभाराचा गौरव म्हणून आदराने पुण्यश्लोक असेही संबोधले जाऊ लागले। त्यांच्या कार्यांना वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय। ज्या पंखांना आभाळाने नकारलं त्या पंखांना बळ देऊन उडण्याचे सामर्थ्य देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांनी आपल्या जीवनभर समाजातील असमानता, भेदभाव आणि अत्याचारांच्या विरोधात लढा दिला। त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारतीय समाजात अनेक सुधारणा घडल्या। स्वातंत्र्याच्या नंतर असलेल्या सामाजिक विषमता आणि अत्याचारांवर मात करण्यासाठी एक सक्षम संविधानाची आवश्यकता होती। बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान अंमलात आले। संविधानाने सर्व नागरिकांना समानतेचे, स्वातंत्र्याचे, बंधुत्वाचे आणि न्यायाचे आश्वासन दिले। सामाजिक बदल घडवून आणण्याचे अफाट सामर्थ्य आणि मातृभूमीवरील असीम प्रेम या दोन्हींची प्रचिती देणाऱ्या या दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या कार्याला वंदन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली आहे। यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आपण सर्वजण करणार आहोत। सर्वांना विनंती की आपण या उद्देशिकेच्या वाचनासाठी उभे राहावे
आणि मी या उद्देशिकेचे वाचन करेन, त्यानंतर आपण देखील या उद्देशिकेचे वाचन करावे. उद्देशिकेचे वाचन झाल्यावरती टीबी मुक्त भारत शपथ तसेच कुष्ठरोगाच्या विरोधात एक प्रतिज्ञा आपण घेणार आहोत. मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सन्माननीय कुलसचिव योगिनी घारे मॅडमना विनंती करते की त्यांनी उद्देशिकेचे वाचन करावे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. टीबी मुक्त भारत शपथ आपण आता घेणार आहोत. मी माझ्या देशातील टीबी दूरीकरणासाठी आणि जनतेमध्ये टीबी विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मी माझ्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते. टीबीने बाधित लोक आणि कुटुंबांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळतील यासाठी मी वचनबद्ध राहीन. मी हे देखील सुनिश्चित करते की ते लोक पुन्हा निरोगी आणि सन्मानपूर्ण जीवन जगू शकतील. मी सत्यनिष्ठेने शपथ घेते की टीबीच्या उपचारांना आणखी सुलभ करण्यासाठी माझ्या देशातील सर्व सरकारी संस्था लोकप्रतिनिधी आणि माझ्या भागधारकांसोबत मिळून काम करेन. मी टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन व देश टीबी पासून मुक्त करेन. मी भारताला टीबी मुक्त करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी माझे सर्वतोपरी योगदान देईन. आणखी एक प्रतिज्ञा आपल्याला घ्यायची आहे. कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त मी आज स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेते की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन.
जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन. जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्या किंवा तिच्या सोबत बसणे, फिरणे, खाणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. मी अशी सुद्धा शपथ घेते की कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. मी अशीही शपथ घेते की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन. धन्यवाद माननीय योगिनी घारे मॅडम. यानंतर विचारमंचावरील उपस्थित मान्यवरांचे आपण स्वागत करीत आदर सत्काराची भावना व्यक्त करणार आहोत. सर्वप्रथम आज आपल्याला लाभलेले सन्माननीय व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे सरांचं स्वागत आदरणीय प्राध्यापक प्रकाश महानवार सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. ज्ञानसंचय, सर्जनशीलता, कल्पकता आणि प्रतिभा यांचा संगम ज्यांच्या ठायी आहे असे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे सर अध्यापन, संशोधन आणि प्रशासनाद्वारे उच्च शिक्षण क्षेत्रात ज्यांनी भरीव असे योगदान दिले आहे आणि त्यांची ही कार्यतपस्या अशीच अखंड चालू आहे. आज आपण आम्हाला व्याख्याते म्हणून लाभले आहात याबद्दल आम्हाला अतीव आनंद होत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवार सरांचं स्वागत सन्माननीय श्री राजाभाऊ सरवदेजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. अथक परिश्रमाने विद्यापीठाच्या विकासाची बाग फुलवणारे नाविन्याची ज्यांना ओढ आहे असे सन्माननीय प्राध्यापक प्रकाश महानवार सर. यानंतर विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सरांचं स्वागत पुन्हा सन्माननीय श्री राजाभाऊ सरवदेजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. विद्यापीठातील सर्व घटकांकरता पोषक वातावरण निर्मितीमध्ये त्यांचे योगदान आहे असे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर. यानंतर सन्माननीय श्री राजाभाऊ सरवदे यांचं स्वागत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. लोकांच्या हृदयाचा ठाव घेऊन समाजात चांगलं काहीतरी निघावं यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे लोकनेते सन्माननीय श्री राजाभाऊ सरवदेजी. यानंतर माननीय योगिनी घारे मॅडमचं स्वागत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सरांनी करावं अशी मी विनंती करते. चेहऱ्यावरती सदैव प्रसन्न भाव असणाऱ्या आदरणीय योगिनी घारे मॅडम सर्वच मान्यवरांचं येथे पुनश्च मनस्वी स्वागत. यानंतर आजच्या दिनाचे औचित्य साधून विशेष पुरस्कारांचे वितरण येथे संपन्न होईल. कार्यबाहुल्यामुळे सरांना एका कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवार सर यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सुप्रभात. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो कारण मला प्रोटोकॉल प्रमाणे सिटीमध्ये ध्वजारोहणासाठी जावं लागणार आहे त्यामुळे या कार्यक्रमात पुढे मी उपस्थित राहू शकणार नाही. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रामार्फत हे या विद्यापीठातल्या या अध्यासनात तत्व आयोजित केलेलं पहिलं व्याख्यान आहे. मला वाटतं ही चांगली सुरुवात आहे आणि आज आपल्याला जे पाहुणे म्हणून किंवा वक्ते म्हणून लागले ते समाजशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठाचे विभाग प्रमुख माननीय प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे हे आहेत आणि मला वाटते त्यांच्या व्याख्यानात आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. याच्यानंतर काही पुरस्कार आहेत ते पुरस्कार स्पेसिफिकली वाचन प्रेरणा या संदर्भात जे काही विद्यार्थी सिलेक्ट केले आपल्या महाविद्यालयातून आणि विद्यापीठातून त्यांचे पुरस्कार आजचे आपले प्रमुख पाहुणे जे त्यांच्या हस्ते होईल आणि यानंतर मला या कार्यक्रम सोडण्याची मुभा आपण सगळ्यांनी द्याल ही एक विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
धन्यवाद सन्माननीय प्राध्यापक प्रकाश महानवर सर. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार वाचन संकल्प महाराष्ट्राचा संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक महाविद्यालयाने पुस्तक परीक्षण स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेत 3 क्रमांक प्राप्त झालेले पुस्तक परीक्षणे विद्यापीठास कळविली. त्यातून सर्वसाधारण 3 क्रमांक विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने काढलेले आहेत. या 3ही पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते येथे संपन्न होईल. मी मंचावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या पुरस्कारांचे वितरण करावे. सर्वप्रथम तृतीय क्रमांक वैष्णवी हनुमंत चव्हाण, BSc सेकंड इयरची ही विद्यार्थिनी, बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तिने ज्या पुस्तकाचं परीक्षण केलेलं आहे ते पुस्तक आहे आयुष्याचे धडे गिरवताना. सुधा मूर्ती या लेखिका आहेत. या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक आलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवून तिचे आपण कौतुक करूया. यानंतर द्वितीय क्रमांक अंजली रामचंद्र लांडगे, BA थर्ड इयरची ही विद्यार्थिनी आहे. सौ सुवर्णलता गांधी महाविद्यालय वैराग या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. नारायण भोसले यांचे देशोधडी हे पुस्तक याचं परीक्षण या विद्यार्थ्यांनी केलेले आहे. खूप खूप अभिनंदन. यानंतर प्रथम क्रमांक पर्जन्या नील अंजुटगी, BA सेकंड इयरची ही विद्यार्थिनी, DBF दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे पुस्तक परीक्षणामध्ये. आणि हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ भालचंद्र नेमाडे यांचं हे पुस्तक त्याचं परीक्षण तिने मांडलेलं आहे. खूप खूप अभिनंदन पर्जन्या. टाळ्यांचा वर्षाव करत तीनही पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींचं आपण कौतुक करूया. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित करतेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठचे समन्वयक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सरांना. डॉक्टर प्रकाश महानवर सर, विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर दामा सर, विद्यापीठाच्या कुलसचिव डॉक्टर घारे मॅडम, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले व ज्यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत ते प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष व आपल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, राज्यपाल नियुक्ती व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय चिरवण सर, विविध प्राधिकरणाचे सदस्य, मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन या अध्यासनाच्या वतीनं राबविला जाणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. अर्थात आपल्या विद्यापीठामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन आणि महात्मा बसवेश्वर अध्यासन अशी 2 अध्यासने ही शासन मान्य असलेली आणि त्याला निधी उपलब्ध करून दिलेली अध्यासनं कार्यरत आहेत. मला वाटतं 3.5 कोटी आणि 2.5 कोटीचा निधी जो आहे तो शासनाकडून या अध्यासनाला प्राप्त झालेला आहे. आणि मागील 5-6 वर्षापासून अशी अपेक्षा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, पुन्हा छत्रपती संभाजी महाराज अध्यासन आणि अण्णाभाऊ साठे अध्यासन असे 3 अध्यासनाची मागणी सातत्याने गेल्या 5 वर्षांमध्ये करण्यात येत होती. विशेषतः राजाभाऊ सरवदे असतील, सचिन गायकवाड होते, आता नाही आहे, अनेक सिनेट सदस्यांनी याची मागणी जी आहे ती सुरुवातीपासून केली. आणि आपले सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सरांनी ही मागणी मान्य केली की हे अध्यासने जी आहेत ती विद्यापीठाच्या निधीतून आपण चालवू आणि त्याला एक स्पेसिफिक निधी जो आहे तो उपलब्ध करून दिला गेला. मला वाटतं की प्रत्येक अध्यासनाला, जसं आता मी म्हणालो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन असेल, छत्रपती संभाजी महाराज अध्यासन असेल आणि अण्णाभाऊ साठे अध्यासन असेल, या 3 अध्यासनाला अनुक्रमिक 30 लाखाची तरतूद जी आहे ती दरवर्षी विद्यापीठाने केलेली आहे. आणि त्या 30 लाखाच्या माध्यमातून या अध्यासनाची काही विविध जे काही उपक्रम आहेत
ती चालवली जात आहे. हे करत असताना अध्यासनाची जबाबदारी पार पाडणं हे थोडंसं महत्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ज्यावेळेस हा विषय आला की अध्यासनं आता आपल्याला कार्यरत करायची आहेत आणि ही चालवायची आहेत, त्याच्यात ते जे काही वेगळे जे काही कार्यक्रम आहेत आपल्याला घ्यायचे आहेत, त्यावेळेस व्यवस्थापन परिषदेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या अध्यक्ष म्हणून राजाभाऊ सरद यांची निवड केली. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज अध्यासनाचे अध्यक्ष म्हणून सचिन गायकवाड यांची निवड केली. अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे अध्यक्ष म्हणून मला वाटतं डॉक्टर घुंबाडे सर आहेत. आणि ते अध्यक्ष म्हणून काम करत असताना कॅम्पसमधले काही लोक जे आहेत ते कोऑर्डिनेटर म्हणून काम करावेत, त्या पाठीमागची भूमिका असल्यामुळं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक म्हणून मग पुन्हा माझी निवड करण्यात आली. आणि मग छत्रपती संभाजी महाराज अध्यासनाचे जे काही समन्वयक आहेत आपल्या फिजिक्सचे प्रोफेसर डॉक्टर व्ही पाटील सर आहेत आणि अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर आपले शिंदे सर आहेत. ही रचना जी आहे ती आपल्या विद्यापीठाच्या या निधीतून चालणाऱ्या अध्यासनाची आहे आणि याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. साधारणपणे जी मला माहिती आहे ती अशी की ह्या सर्व अध्यासनांच्या एक बैठका झालेल्या आहेत आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची पहिली बैठक ज्यावेळेस झाली त्यावेळेस काही गोष्टी ज्या त्या ठरल्या की वार्षिक नियोजन आराखडा तयार करायचं ठरलं की वर्षभर जे काही कार्यक्रम आपल्याला या अध्यासनाच्या माध्यमातून चालवायचे आहे त्या अध्यासनाचा नियोजन आराखडा तयार करण्याचं काम जे आहे ते करण्यात आलं आणि मला आनंद आहे की तो आराखडा सुद्धा माननीय कुलगुरूंच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. त्याच दरम्यान या अध्यासनाचे काही सन्मानित सदस्य ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांची पुस्तकं आहेत जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने पब्लिश केले आहेत, रायटिंग स्पीचेस वगैरे जे आहेत 27 व्हॉल्यूम जे आहेत ते बाबासाहेबांची ती 27 व्हॉल्यूम्स जे आहेत ते अध्यासनाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत. आणि त्याच दरम्यान म्हणजे हे अध्यासनाचं काम स्वतंत्र चालू असताना एके दिवशी माननीय कुलगुरू सरांचा मला फोन आला की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट अशा प्रकारचा एक सेंटर आपल्याला बनवायचा आहे. त्याचा प्रस्ताव जो आहे तो तुमच्या अध्यक्षतेखाली तयार करा. आणि मग मी होतो त्याच्यामध्ये कोळेकर सर होते, डॉक्टर नरवणे सर होते आणि तो साधारणपणे 155 कोटीचा प्रस्ताव आम्ही विद्यापीठाला सादर केलेला आहे. आणि जर का तो पुढे भविष्यात जर का मान्य झाला तर त्या सेंटरच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस असतील, वेगवेगळे पोझिशन्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे फार मोठ्या प्रमाणात त्या सेंटरच्या माध्यमातून भविष्यात होऊ शकतं. त्याच्याबद्दल आम्ही आशावादी आहोत. आजचा हा कार्यक्रम घेण्यापाठीमागचा उद्देश साधा आहे की आपल्याला माहित आहे की 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची सुरुवात जी आहे ती त्याची झाली आणि मग आज 75 वर्ष या घटनेला झाली. आणि आपल्याला माहित आहे आपण सर्वजण जाणतो की या घटनेचे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आहेत. आणि मग त्या व्यक्तीच्या नावानं जर का अध्यासन असेल तर मग आपण विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम घेणं अपेक्षित आहे किंवा घेतलं पाहिजे असं कुलगुरू सरांची भूमिका होती. आणि मग त्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते आज करण्यात आलं. या पुढील काळामध्ये सुद्धा वेगवेगळे वर्कशॉप्स किंवा परिसंवाद असतील किंवा कॉन्फरन्सेस असतील हे घेण्याचा मानस या अध्यासनाचे अध्यक्ष असतील किंवा मी स्वतः असेल आमचा आहे आणि त्याचे रिझल्ट जे आहे ते भविष्यामध्ये दिसतील. भारतीय घटनेचा इतिहास सांगत असताना आता कराडे सर त्याविषयी सविस्तर बोलतील पण त्याचे काही ठोकताळे जे आहेत आपल्याला माहिती आहेत. आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वातंत्र्य झालो आणि 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राज्यघटनेची ड्राफ्टिंग कमिटी जी आहे ती गठीत करण्यात आली. त्यानंतर त्या ड्राफ्टिंग कमिटीचे काही चेअरमन होते, मसुदा समितीचे जे काही अध्यक्ष होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 4 नोव्हेंबर 1948ला सदरचा जो काय ड्राफ्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा तो कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये तो सादर करण्यात आला आणि 26 नोव्हेंबर 1948 रोजी सदरचा जो काही जी कॉन्स्टिट्यूशन आहे ती मान्य करण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं सुरू झाली. हे ठोकताळे भारतीय राज्यघटनेचे आपल्या इतिहासामध्ये आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आहेत. आणि मग याला अनुसरून ज्यावेळेस अमृत महोत्सव एखादी घटना असते, एवढी मोठी घटना असते त्यावेळेस मग विद्यापीठ आणि आपलं माहित आहे की मागील ज्यावेळेस अधिवेशन झालं होतं लोकसभेचं त्यावेळेस 2 दिवस याच्यावरती चर्चासत्र ठेवण्यात आली होती की भारताची जी काही गौरवशाली परंपरा आहे घटनेची त्याच्यावर सुद्धा चर्चा जी आहे ती असेंब्लीमध्ये झालेली होती आणि ते सगळे आपल्याला माहित आहे. त्यामुळे आज या घटनेचा 75 वर्ष होत असल्याने या निमित्तानं हा कार्यक्रम जो आहे तो आपण आयोजित केलेला आहे.
मला असं वाटतं की कराडे सर या निमित्तानं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रबोधन करू शकतात. मी पुन्हा एकदा व्यासपीठावर सर्व सन्माननीय आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर. यानंतर प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करते प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख माननीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांना. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या या मुख्य सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू साहेब, प्रकुलगुरू साहेब, माननीय सिनेट मेंबर, MC मेंबर माननीय राजाभाऊ सरदे साहेब, कुलसचिव मॅडम, समन्वयक कांबळे सर आणि आजचे प्रमुख वक्ते कराडे सरांचे मी स्वागत करतो. आणि आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला त्यांना सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो. चा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्यासाठी गौरवशाली आहे. आणि या गौरवशाली दिवसाचं स्मरण करावं आणि त्या स्फूर्ती सातत्याने आपल्या मनात राहाव्यात की आपण कुणासाठी तर जबाबदार आहोत. त्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठीचा हा दिवस आहे असं मला वाटतं. आणि यासाठी म्हणून सोनारानेच काम टोचले पाहिजेत, कारण भारतीय राज्यघटनेनुसार भारत चालतं. कोणत्याही व्यवस्थेमध्ये कोणत्याही विचारांचं प्राबल्य असत असताना सुद्धा भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे आणि विचार, व्यक्ती आणि धर्माचं सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य आहे. हे आपल्याला लिखित स्वरूपात आपल्याकडे आहे. म्हणून आपण उद्देशिकेचं वाचन इथे केलेलं आहे. त्यासाठी म्हणून उद्बोधन करण्यासाठी म्हणून डॉक्टर जगन कराडे सर हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून इथं आलेले आहेत. त्यांचे शिक्षण MA, MPhil, PhD आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून ते शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ते अनेक मान्यवर पदावर कार्यरत आहेत. इंटरनॅशनल सोशिओलॉजिकल असोसिएशन ते सदस्य आहेत. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटी नवी दिल्लीचे सचिव आहेत. NAAC पीयर टीमचे ते चेअरमन आणि समन्वयक राहिलेले आहेत. ते सामाजिक वंचितता आणि सर्वसमावेशक धोरण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे ते प्रभारी संचालक होते. संचालक सेवापूर्व मार्गदर्शन केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याचे सुद्धा ते होते. समाजशास्त्र विभाग प्रमुख आहेत. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष आहेत. बोर्ड ऑफ स्ट्रॅटेजी स्टडी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन पुणेचे सदस्य आहेत. दीपस्तंभ सांस्कृतिक संघ सांगलीचे ते सध्या अध्यक्ष आहेत. अभ्यास मंडळे भाटी म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर किंवा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, श्री नाथीबाई ठाकरचे महिला विद्यापीठ मुंबई, आपल्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ मोतीहार बिहार इथे सुद्धा त्यांनी सदस्य म्हणून कार्य केलेलं आहे. त्यांचे विविध 15 ग्रंथ विविध मान्यवर पब्लिकेशन कडून प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्ये 2 ग्रंथ हे केम्ब्रिज प्रेस मधून प्रसिद्ध झालेले आहेत आणि इतर जे ग्रंथ आहेत ते प्रतिष्ठित अशा राऊत पब्लिकेशन कडून त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. त्यांचे आतापर्यंत 50 पेक्षा अधिक संशोधन लेख हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी आतापर्यंत 2 मेजर प्रोजेक्ट आणि 3 मायनर रिसर्च प्रोजेक्ट हे विविध मान्यवर संस्थांच्या फंडिंगद्वारे पूर्ण करून घेतलेले आहेत. 12 जर्नलचे ते सल्लागार मंडळामध्ये समिती सदस्य आणि संपादक मंडळ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 10 विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या PhD ची पदवी पूर्ण केलेली आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य पातळीवर विविध परिषदांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. संशोधन पद्धतीवर 5, 10 व 15 दिवसाच्या कार्यशाळेचे त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्यांच्या बायोडाटा खूप मोठा आहे, परंतु त्या कार्याची दखल घेऊन अतिशय संक्षिप्त स्वरूपात त्यांनी जी मांडणी केलेली आहे ते सुद्धा एक वेगळं कौशल्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनल बुक अवॉर्ड त्यांना मलेशियातून 2023 साली मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साली प्राप्त झालेला आहे. सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस नवी दिल्लीचा सन्मान त्यांना 2022 साली प्राप्त झाला. प्रदीप आगलावे उत्कृष्ट प्राध्यापक व संशोधक पुरस्कार 2020 साली प्राप्त झाला. गुणवंत शिक्षक पुरस्कार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा 2023 साली प्राप्त झाला. आदर्श शिक्षक पुरस्कार साठी त्यांना अनेक ठिकाणी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये IAS राष्ट्रपती भवन शिमला यांच्या प्रतिष्ठित फेलोशिप त्यांना प्राप्त झालेले आहे. त्यांनी संशोधनाच्या दृष्टिकोनातून आणि विविध ठिकाणी आपल्या ज्ञान प्रसार करण्यासाठी आणि आपली तज्ञता प्रसारित करण्यासाठी म्हणून ऑस्ट्रिया, प्राग, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, अमेरिका, तैवान, मलेशिया, थायलंड आणि दुबई या देशामध्ये प्रवास केलेला आहे. त्या ठिकाणी आपण प्रेझेंट आणि पेपर प्रेझेंट आणि व्याख्यान दिलेले आहेत. अशा मान्यवर व्यक्तींना आपण इथं आज भारतीय राज्यघटनेच्या अमृतकाला संदर्भात मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. कराडे सर आपलं
विद्यापीठाच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर. आपल्याला लाभलेले व्याख्याते सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे यांना विनंती की त्यांनी आपल्या व्याख्यानाची गुंफन करण्यास सुरुवात करावी आणि अमृत महोत्सवी भारतीय राज्यघटना लोकशाहीचा प्रवास या विषयाची सविस्तर मांडणी करावी. सर्वांना नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन हे नुकतंच सुरू झालेलं आहे आणि डॉक्टर गौतम कांबळे यांच्या व्याख्यानातून एक बाब पुढे आली की आज हे पहिलं व्याख्यान गुंफण्यासाठी मला आमंत्रित केलेलं आहे. या व्याख्यानासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे जरी उपस्थित जरी नसले तरी त्यांचं नाव घेणं प्राप्त आहे. त्याचबरोबर या विद्यापीठाचे प्रकुलगुरू म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामासकर, याचबरोबर या विद्यापीठाच्या ज्या कुलसचिव म्हणून काम करत आहेत त्या माननीय योगिनी घारे मॅम, याचबरोबर ज्यांचं मला कौतुक करायचं आहे माननीय राजाभाऊ सरवदे सर. या सेंटरचे ते अध्यक्ष जरी असले तरी या विद्यापीठामध्ये 3 ते 4 अनेक असे अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी ज्यांचा महत्वाचा रोल या विद्यापीठाला लाभलेला आहे असे राजाभाऊ सरवदे सर या ठिकाणी आहेत. याचबरोबर ज्यांची धुरा या सगळ्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची धुरा ज्यांच्या हाती सोपवलेली आहे, अध्यक्ष म्हणून राजाभाऊ सरवदे सर आहेतच आहे, परंतु समन्वयक म्हणून या सेंटरचे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर, याचबरोबर या ठिकाणी या व्याख्यानासाठी उपस्थित असणारे परीक्षा व नियंत्रक समितीचे संचालक, विद्यापीठाचे MC मेंबर, सिनेट मेंबर, विविध प्राधिकरणातून आलेले जे काही सदस्य जे आहेत हे सर्व माननीय सदस्य, या विद्यापीठाच्या विविध विभागाचे विभाग प्रमुख, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, नॉन टीचिंग स्टाफ सुद्धा या ठिकाणी आहे. या ठिकाणी जी सूत्रसंचालन करणारी जी आहे तेजस्विनी कांबळे आणि त्याचबरोबर फोटोग्राफर आणि या सगळ्यांची नावं घेणं क्रमप्राप्त आहे कारण त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे. कारण या कोणत्याही कार्यक्रमाला जर जिवंत ठेवायचं असेल अनंत काळापर्यंत तर हे सगळं गरजेचं आहे. म्हणून हे सर्व मान्यवर आणि सोलापूरचे बंधू आणि भगिनी, मला एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते आणि मी सुरुवातीलाच या विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत या कुलगुरूंचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो एका गोष्टीसाठी, कारण 26 जानेवारी हा तसा भारतीयांच्या मनामध्ये अंगामध्ये भिनला पाहिजे, पण तो भिन्ण्यासाठी म्हणून अशा पद्धतीचे प्रोग्राम ऑर्गनाईज करणं गरजेचे असतात. त्याच्यामुळे या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. नंबर दुसरा असा की आता या ठिकाणी 3 पारितोषिकं देण्यात आलीत की जे वाचन संस्कृतीला मोटिवेट करण्यासाठी, कारण अलीकडची पिढी वाचण्यामध्ये मग्न नाही. आणि आता आपण उद्देशिका वाचली आणि त्याच बरोबर दुसरी एक प्रतिज्ञा घेतली, मला खरंच बरं वाटलं. TV पासून मुक्ती ऍटलिस्ट ठीक आहे, कारण आता घारे मॅम काही कालावधीनंतर तुम्हाला अजून एक प्रतिज्ञा घ्यावी लागेल अगदी महत्वाची, मोबाईल पासून मुक्ती कशी मिळणार. कारण TV पासून आपण राहतोच
पण मोबाईल पासून आपण बाजूला राहत नाही. टीबी सॉरी टीबी पासून आहे. टीबी आणि कुष्ठरोग या दोन्हीसाठी प्रतिज्ञा आहे. तर मला तो प्रश्न पडलाय की आता आपण मीडिया पासून कसं अलिप्त राहू. मीडिया चांगला आहे पण त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, तो चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे. यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न हे करावे लागतील. मी अधिक काळ या विषयाकडे वळत नाही, परंतु माझा महत्वाचा वेळ जो आहे त्याच्यासाठी मी 40-45 मिनिटं बोलेन. जर 75 वर्षाचा प्रवास आहे प्रजासत्ताक दिनाचा आणि म्हणून 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांसाठी माझ्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, हे आपण आता फ्लॅग होस्टिंग केलं आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी बसलो. खरं बघितलं तर 75 वर्षाचा प्रवास आणि त्याच्याही पाठीमागचा प्रवास हा खूप गरजेचा आहे. कारण 75 वर्ष म्हणजे राज्यघटना आली आणि तिथून आपला प्रवास सुरू झाला असं नाहीये. त्याच्या पाठीमागचा सुद्धा प्रवास महत्वाचा आहे की हे का गरजेचं का होतं आणि त्याच्यासाठी किती जणांनी आहुती दिलेली आहे. या संदर्भाने जर बघितलं तर आपणाला एवढंच म्हणावं लागेल की तो इतिहास जर विसरला तर आपणाला पुढचा इतिहास तयार करता येणार नाही. त्याच्यामुळे इतिहासाची पाळंमुळं आणि त्याची पानं ही आपल्या चार्जिंगसाठी गरजेचे असतात. कारण हे सण कशासाठी साजरे करायचे तर माझ्या दृष्टिकोनातून त्याच्यातून आपण बोध घ्यायचा नाही. मी वर्षभरामध्ये जे काही केलेलं आहे त्याचं मूल्यमापन आणि ती जर यदा कदाचित माझ्या मोबाईलची बॅटरी कशी डाऊन होती आहे आणि त्यावेळेला मी लगेच चार्जिंग लावत असतो आणि लगेच चार्ज झाले की पुन्हा कामाला लागत असतो. नेमकी ती अवस्था ही आपल्या राष्ट्रीय सणाच्या पाठीमागची असते की त्याच्यापासून आपण ऊर्जा घ्यायची आहे. आपण ठरवायचं आहे की पाठीमागच्या वर्षामध्ये मी इतकं केलेलं आहे, अजून मला थोडंसं करायचं आहे आणि त्याचं ठरवून घेऊन अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून आपल्याला प्रेरणा मिळते आहे. त्याच्यामुळं आपली इतिहासाची पानं जर बघितली तर आपणाला बरंचसंच काही सांगून जातात, शिकवून जातात. अगदीच नाही म्हटलंच, अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना झाल्यापासून त्याच्या अगोदरच जर आपण बघितलं तर कितीतरी राज्य येऊन गेलेली आहेत. वर्ष 150 वर्ष राज्य या ठिकाणी करून गेलेले आहेत अनेक जण. त्या काळातली गुलामी वगैरे जे बघितली आपण, काही चलत चित्रपट जे आहेत आजकाल ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सुद्धा आहेत ते अवेलेबल, ती जर बघितली तर आपणाला अंगावर काटा येतो की नाहीये या पद्धतीचं जीवन आपण जगू नये असं वाटत असतं. आणि म्हणून अगदीच हे सगळं सोडलं तर 1885 पासून पुढचा काळ जर बघितला 1920 किंवा 40 पर्यंत ह्या ज्या काही धडपडी चालू होत्या, या धडपडीमध्ये सामाजिकतेचा प्रश्न हा जरा बाजूला ठेवलेला होता. राजकीय दृष्टिकोनातून, राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपणाला कल्पना आहे 2 गट पडलेले होते, जहालवादी गट आणि मवाळवादी गट. आणि या दोघांच्या मधला संघर्ष हा खूप महत्वाचा आहे. संघर्ष इथपर्यंत पोहोचलेला होता की सामाजिक सुधारणांचा मंडप, सुधारकांचा मंडप जो होता तो सुद्धा राजकीय व्यक्तीने जाळलेला. हे इतकं महत्वाचं आहे. ते जाळणं म्हणजे ते प्रतिकात्मक नव्हे तर त्याच्या पाठीमागची भूमिकाच या ठिकाणी घेऊ नये अशा प्रकारचं त्यावेळेचं झालेलं प्रकरण आपल्याला समोर दिसत आहे. आणि मग 1920 पासून 40 पर्यंत काही घटना काही घडलेल्या होत्या. काही ब्रिटिश राजकारणी जे होते त्यांच्या मार्फत या भारतीय समाजाची जर सुधारणा करायची असेल तर कोणत्या पद्धतीने करावी यासाठी वेगवेगळ्या समित्या आलेल्या आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट योजना वगैरे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, त्याच्यात इतिहासात मी जात नाही. परंतु याच्या पाठीमागचा उद्देश इतकाच होता की एका वर्गाला, एका समुदायाला केवळ त्याचे लाभ मिळू नये तर सर्वांना लाभ मिळायला पाहिजे. अगदी बरोबर आहे ते.
तळागाळातल्या प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे आणि त्याचा स्वातंत्र्याचा आनंद, जसा आज आपल्या दुपारच्या जेवणाच्या ताटामध्ये जिलेबीचं एक काय म्हणतो त्याला आकडा अशा अर्थानं म्हणतो आपण त्याला, जिलेबीचा आकडा आला की हे बरं आहे जेवण, आता हे जेवण बरं आहे असं आपण म्हणतोय. त्यावेळेला त्यांना बोलायची सुद्धा संधी नव्हती. गुलामीची अवस्था ही काही असते हे मी आपणाला सांगण्याची गरज नाही. त्या गुलामीच्या अवस्थेमध्ये जीवन जगलेले जे होते त्या सगळ्यांनी काही सपोर्ट दिला आणि मग या दोन्ही घटनाच्या ज्या आहेत, सामाजिक सुधारणा आणि राजकीय स्वातंत्र्य, या दोन्हीच्या मध्ये संघर्ष जो पेटलेला जो होता त्याला कुठेतरी आवर घालणं हे गरजेचं होतं. मित्रांनो, एक संदर्भ मी तुम्हाला देतो. शुक्ल म्हणून R.N. शुक्ल दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर, त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केले, द हिस्ट्री ऑफ इंडिया. या पुस्तकामध्ये जो काही आढावा घेण्यात आलेला जो आहे तो आढावा इतका महत्वाचा आहे कारण त्यांनी एके ठिकाणी नमूद केलेला आहे शुक्लाने की भारतीय स्वातंत्र्य मिळण्यासाठी भारतीयांनी केवळ 2च तंत्र वापरलेली होती. ती 2 तंत्र म्हणजे ब्रिटिशांनी इथून पळून जावं याच्यासाठी त्यांना सहकार्य करायचं नाही, आणि दुसरं की कोणत्याही पद्धतीचं त्यांच्यावर दहशत ही तयार करायची. एक असहकार आणि दुसरं म्हणजे दहशत एवढी तयार करायची ते बोलायचं काम. आणि दहशतीचा मुद्दा ज्या वेळेला येतो त्यावेळेला माझ्यासमोर एक चित्र मला दिसतं आहे, कारण जिथं मी जाऊन आलेलो आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी सिमला, राष्ट्रपती भवन. तिथं एक असा पुतळाच तयार केलेला आहे पितळेचा, आणि त्याच्या हातामध्ये तो नग्न आहे आणि त्याच्या हातामध्ये बॉम्ब गोळा ठेवलेला, गोळा असा. त्याची हिस्ट्री ज्या वेळेला आम्ही समजावून घ्यायला लागलो, हा पुतळा कशाचा काय त्याचं, तर त्यावेळेला कळालं आपली ब्रिटिशांनी पहिली राजधानी आपली कलकत्त्याला ठेवलेली होती आणि नंतर दुसऱ्यांदा आपली एनर्जी टिकायला पाहिजे याच्यासाठी शिमला हे ठेवली. आणि शिमल्यामध्ये ब्रिटिशांचा नायनाट करण्याच्या उद्देशातून बरेच जण आपले स्वातंत्र्य सैनिक लढत होते. त्या सगळ्याचं प्रतीक म्हणून मला त्या पुतळ्यामध्ये दिसतं की तो येत होता की आता ब्रिटिशांचं साम्राज्य सगळे जे असेल, भारतातली पहिली लाईट जिथं आली ती बिल्डिंग, या सगळी ती बिल्डिंगच उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशातून एक भारतीय त्या ठिकाणी पोहोचलेला होता. आणि तो आता बॉम्ब गोळा टाकणार त्या इमारतीवर. इतक्यात सगळे जे पहारेकरी वगैरे होते त्यांच्या निदर्शनास आलं, त्याला पकडलं, त्याला समोर उभं केलं. त्याला शिक्षा काय द्यावी आणि आपणा सगळ्यांना माहिती आहे, आणि आता इतिहासाचे जे प्राध्यापक आहेत त्या सगळ्यांना कल्पना आहे, ब्रिटिशांचं जिथं जिथं वास्तव असायचं तिथं तिथं खाली 4थ्या ते 5व्या मजल्या खाली, बरं का, 5व्या मजल्यावर कैद्यांना ठेवायचे. हे तुम्ही आजही राजगृह जर बघितलं आपलं तर त्याच्या खाली सुद्धा तळघर आहे. 5व्या मजल्यावर 4थ्या मजल्यावर पुणे विद्यापीठाचे पण 4थं 5वं घर आहे. तसंच शिमलेला सुद्धा 4थं 5वं तळमजला आहे. आणि तळमजल्यामध्ये ह्या स्वातंत्र्य म्हणजे जेवढे जेवढे कैदी असायचे या कैद्यांना ठेवायचं. तर त्या कैद्यामध्ये एक असा व्यक्ती होता भारतीय की जो बॉम्ब गोळा टाकायला आलेला, आणि त्याला पकडून त्याला अन्न पाणी देण्याचं टाळलं. आणि त्या व्यक्तीचा मृत्यू हा ज्या दिवशी झाला त्या दिवशी ब्रिटिशांनी समोर ठेवलं की याचा पुतळा बनवायचा. आणि तो पुतळा आजही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी सिमला, राष्ट्रपती भवन म्हणतो त्याला, तर त्या राष्ट्रपती भवनामध्ये लायब्ररीमध्ये ठेवलेला आहे. जर कधी जरी इच्छा झाली तर जाऊन बघा. म्हणजे आपला भारतीय की जे साम्राज्य ब्रिटिशांचं जे होतं, वर्चस्व जे होतं ते कमी करण्यासाठी तो तिथं आलेला होता.
आणि त्यानं उद्ध्वस्त करण्याच्या ऐवजी तो उद्ध्वस्त झाला, परंतु त्याचा पुतळा मात्र आपणासमोर प्रेरणादायी म्हणून आपणाला समोर घ्यावा लागतो. इतकं या राज्यघटनेमध्ये, कारण भारत स्वतंत्र झाला, स्वातंत्र्य झाल्या दोन देश झाले, आपणाला सगळ्यांना कल्पना आहे. आणि या दोन देशामधला अजून एक घटना घडलेली होती. धार्मिकतेच्या दंगली झालेल्या होत्या अनेक. यातलं अजून एक महत्वाचं, जगामध्ये कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात मायग्रेशन झालेलं नव्हतं, एवढं मायग्रेशन त्यावेळेला झालेलं. असे विषय असताना या विषयामध्ये सरांनी सांगितलंय, त्याच्यावर विस्तृत बोला, पण विस्तृत मी बोलू शकत नाही कारण वेळेची मर्यादा. कारण मी तुमच्यासमोर फक्त 3 विषय आणलेले आहेत, तेच विषय मला सांगायचे आहेत आणि त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं वाटतं. काय नेमकं झालं त्यावेळेला? मायग्रेशन, धार्मिक दंगली. कारण आपणा सगळ्यांना माहिती आहे, तोपर्यंत आपणाला कुठेही वाव नव्हता. डिसिजन मेकिंग ज्याला म्हटलं जातं. अलीकडे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, स्त्रियांना डिसिजन मेकिंग मध्ये फारसं महत्वाचं स्थान दिलं जात नाही. स्वातंत्र्य दिलेलं आहे, राज्यघटनेने तर स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण डिसिजन मेकिंग मध्ये अजूनही तेवढं म्हणावं असं स्थान दिलं गेलेलं नाही. आणि आपल्या घरातल्या प्रत्येकाची कुरबुर असते बघा, आपल्या आईची, बहिणीची, पत्नीची, जे कोण स्त्री असेल त्या स्त्री वर्गाची असते, मला कुठे विचारात घेताय, तर तुमचं तुम्ही डिसिजन घेताय, आम्हाला कुठे घेताय. नेमकी ती डिसिजनची व्यवस्था त्या वेळेला कोणत्याही प्रकारची नव्हती. आणि शुक्लाचा संदर्भ मी एवढ्यासाठी घेतला, भारताला स्वातंत्र्य मिळवायचं आहे इंग्रजांच्या पासून, पण ते मिळवल्यानंतर भारत कसा असेल ह्याची कोणीतरी एक विचार करायला पाहिजे. त्यावेळेला बरेच राजकीय नेते होते की ज्यांनी फक्त ब्रिटिशांना हाकलून द्यायचं आणि आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे आहे एवढंच, पण त्याच्यानंतर भारत कसा असेल, त्याच्यामध्ये आपला रोल काय असेल, दुसऱ्यांचा रोल काय असेल, याच्याविषयी चर्चा कुठेही झालेली नाही. आणि मग अशा वेळेला भारत एक मॉडेल म्हणून कसा तयार होईल आणि जगामध्ये भारताचं नाव कसं विकसित करता येईल, यासाठी एक प्री प्लॅन, आपण त्याला म्हणतो प्री प्लॅन नकाशा, त्याचा तो नकाशा एकाच व्यक्तीकडे होता. ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण दुसऱ्याकडे कोणाकडेही नव्हता, फक्त ब्रिटिशांना हाकलून द्यायचं आहे. पण ही एकच व्यक्ती अशी होती की त्याच्याकडे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तो कसा असू शकेल. त्याच्यामुळं हे शुक्लाने मांडलेलं जे आहे त्यावेळचं भाकीत आजही आपणाला असं दिसतंय की आजच्या परिस्थितीतही आपणाला ते लागू पडेल अशी वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं शुक्लांची ती परिस्थिती, नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ज्या 3 घटना ज्या महत्वाच्या झालेल्या ज्या आहेत, धार्मिक दंगली, मायग्रेशन मोठ्या प्रमाणात, 2 देश तयार झालेत, असल्या वातावरणामध्ये राज्यघटना लिहायचं चाललेलं होतं. तसं बघितलं तर आपण कोणत्याही वेळेला कुठेही आपण विचार शृंखला ज्याला म्हटलं जातं, ही विचार शृंखला आपण चालू ठेवू शकत नाही. काही वेळेला आपली मानसिकता कशी आहे त्याच्यावर डिपेंड राहते. आणि मानसिकता तयार करण्यासाठी तशी त्यावेळची परिस्थितीच नव्हती. कारण हे इतकं चाललंय. आणि मी तर असं म्हणेन, अजूनही काश्मीर आकांत आणि आव्हान हे बाळासाहेब ठाकरेंचं पुस्तक आहे. ते जर पुस्तक वाचलं तर आपल्याला लक्षात येतं की काश्मीरमध्ये कसं काय चाललेलं होतं त्यावेळेचं. आणि याचं चित्रण जे केलेलं आहे ते चित्रण मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयांनी वाचलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय होतं, ही परिस्थिती काय, आणि त्याच्यातनं आपली मानसिकता व्यवस्थित ठेवायची, हे तसं खूप कठीण आहे. त्याच्यातलं 1939चं भाषण जे बाबासाहेबांचं जे आहे
अलिमिनेशन ऑफ कास्ट म्हणून नंतर ते प्रकाशित झालं जगातल्या अनेक भाषेमध्ये, आणि ते आजही भाषण आपल्या प्रत्येकाला, एज्युकेटेड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भावणार आहे. याचं कारण असं की त्याच्यासाठी बाबासाहेबांनी त्या लाहोर मधल्या त्या अधिवेशनाचा अध्यक्ष म्हणून मी त्या अधिवेशनाला लाथ मारतो, मला नाही दिलं तरी चालेल, परंतु याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते माझ्या स्वातंत्र्याला अनुसरून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्वल्पविराम बदलणार नाहीये. बघा, स्वल्पविराम बदलणार नाही, बाकीचं तर सोडूनच द्या. हे सगळी अशी भूमिका घेऊन तयार झालेलं जे भाषण जे आहे ते भाषण रद्द झालं. पण मित्रांनो, जगात रद्द झालेलं भाषण जगातल्या अनेक भाषेमध्ये रूपांतरित झालं, अनुवादित झालं आणि भारतीय भाषांच्या मध्ये सुद्धा अनुवादित झालेलं आहे. आणि त्याची ते प्रिंट म्हणता येईल आपणाला, अगदी काय म्हणतात, प्री प्लॅन भारत कसा असायला पाहिजे, तो क्लास मुक्त असायला पाहिजे, जातीमुक्त असायला पाहिजे, अशा प्रकारचं भाषण त्यावेळेचं मला अजूनही आठवते. काही काही गोष्टी अशा. बाबासाहेबांची पत्नी एक्सपायर झालेली होती, बाबासाहेबांची ती 2 लेकरं सगळी एक्सपायर झालेली होती. अशा अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी 37ला ड्राफ्टिंग केलेलं भाषण जे आहे ते भाषण, नाहीतर तुमच्या आमच्यासारखं असताना मला असं वाटतंय की ते बास हात अली खानाचं, माझी पत्नी गेलेली आहे, मी सगळा आता दुबळा झालोय, मला काहीही करता येणार नाही, अशी आपली मानसिक स्थिती असते. अशा अवस्थेमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलं ते सुरुवातीला अध्यक्षीय भाषण म्हणून होतं, नंतर ते पुस्तक स्वरूपात आलं. राज्यघटना लिहिताना अशाच प्रकारचं जर वातावरण जर असेल तर कोणाची मानसिकता चांगली असेल हे आपण विचारात घ्या. ही मानसिकता आपणाला विचारात घ्यावी लागेल. ही मानसिकता असूनही भारत देशाचा विकास करायचा आहे, त्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि जगामध्ये त्या भारत देशाचं नाव उज्ज्वल करण्याच्या अनुषंगाने राज्यघटना लिहिण्याचं प्रयत्न या आपल्या कमिटीने केलेलं जे आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्स 44 डिबेट्स आहेत असे, ते जर 44 डिबेट्स वाचले, कॉन्स्टिट्यूशन हे असं सहजासहजी तयार झालेलं नाही, त्याच्यावर हरकती आल्या, 75,000 हरकती आल्या. त्या हरकती घेऊन विचारात घेऊन त्याच्यात सुधारणा करणं वगैरे वगैरे. आणि याच्यामध्ये महत्वाचा रोल राष्ट्राच्या अनुषंगाने, कारण जेव्हा ड्राफ्ट बनला, तो सुपूर्द केला, त्यावेळेला तो एखाद्या व्यक्तीचा नसतो, तो राष्ट्राचा असतो. आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी मसुदा समितीचे अध्यक्ष असले तरीही त्यांनीही हे मान्य केलेलं आहे 26 नोव्हेंबर 1949ला. याच्यामध्ये जे काही महत्वाचे जे काही कामं जे होती, अवघड भाषेतलं सोपे भाषेमध्ये जर त्याचं करायचं असेल तर ते कुणी केलं असेल तर त्यावेळेचे श्यामाप्रसाद मुखर्जी होते. आणि या श्यामाप्रसाद मुखर्जी, आता बाकीचे सगळे सदस्य जे होते, एक आजारी पडला, एक परदेशाला गेला, एकाची पत्नी एक्सपायर झाली, एक जण आपल्या गावी गेला, म्हणून ते सगळा लोड बाबासाहेब आंबेडकरांच्यावर पडला होता आणि त्यांनी ते पूर्ण केलं. म्हणून अर्थात याचं कौतुक भारतीयांना सुरुवातीला झालं नाही असं मी म्हणेन. ज्या वेळेला राज्यघटना दिली त्यावेळेलाही झालं नाहीये, पण आपल्याकडे एक असते बघा, एक मानसिकता असते. एखादी व्यक्ती मरण पावली, ते कसंही करू दे, लय चांगला होता. नेमकं मरणानंतर म्हणजे महापरिनिर्वाण दिन ज्या वेळेला झाला, बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं, त्यावेळेला याचे कौतुकांचे, बाबासाहेबांच्या कौतुकांचे शब्द बाहेर पडायला लागले. आणि त्यावेळेला पंडित नेहरू म्हणाले होते की आपला एक चांगला पायलट त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये केलेलं आहे हे खूप चांगलं झालेलं आहे,
आणि तशी राज्यघटना आपणाला मिळालेली आहे. आता आयर्लंडची राज्यघटना लिहिणारे जे आहेत आयरिश आणि राजकारणी इमॉन डी व्हॅलेरा यांनी तर ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन आणि जवाहरलाल नेहरू यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुदी समितीतलं जे काम जे आहे या कामाच्या विषयी गौरव केलेलेच आहे. परंतु मी असं म्हणेन की तेव्हापासून एक प्रसिद्ध जर्मन तत्वज्ञानी आहे राज जॉर्ज, आणि यांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर स्थिर आणि स्थिर राहिलेली भूमी जे असेल तर ती भारताकडे बघतायत, आणि ही स्थिर राहिलेली भूमी जी आहे ती केवळ आणि केवळ राज्यघटनेमुळे राहिलेली आहे असं ते कौतुक करतात. विल्हेल्म फ्रेडरिक हेगेल यांच्या माहितीप्रमाणे आणि यांचा जो काही मत व्यक्त केलेले जे आहे, कारण त्यांनी बघितलेलं आहे की भारतामध्ये जो उदासीन वर्ग जो होता, उदासीन वर्ग 85% आजच्या भाषेमध्ये उदासीन वर्ग जो होता, या उदासीन वर्गाचं चॅम्पियन जे म्हणत होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे जे उदासीन वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे आहेत, परंतु त्यांनी आपल्या भावनेला सुद्धा स्टॉप दिला आणि ते सर्व हितासाठी पुढे आले. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते कौतुक आहे. का तर राज्यघटनेनं इथल्या प्रत्येकाला, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ मिळायला पाहिजे याच्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांनी पुढं पाऊल टाकलं, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असलेले आपल्याला दिसून येत आहेत. आपलं जरी असलं तरी ते बाजूला ठेवावं. एक मिनिट पाणी जरा. आता हे सगळं जरी असलं म्हणजे काय आहे राज्यघटना? राज्यघटना म्हणजे एक सामाजिक दस्तऐवज आहे, आणि भारतीयांनाच गौरव प्राप्त हा इतका झालेला आहे कारण या राज्यघटनेमध्ये चॅलेंजेस कसे कसे होते आता कठीण आहे. कारण एक संदर्भ मी पुन्हा देतो. पी ए इनामदार वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही 2005चा सुप्रीम कोर्टाचा डिसिजन, आणि त्याच्यामध्ये 7 बेंचेस बसलेले होते, म्हणजे 7 बेंचेस जजेस होते, 7 जजेस, आणि या 7 जजेसनी मान्य केलंय आपल्या भारतीयांच्या समाजाच्या विषयी लिहिताना जे 6 प्रमुख धर्म आहेत, मायनॉरिटी रिलिजन सुद्धा आहेत, लँग्वेजेस इतके आहेत, पुढे त्यांनी लिहिलंय जातीच्या संदर्भामध्ये 6446 जाती आहेत भारतीयांच्या. हे 2005चा सुप्रीम कोर्टाचा डिसिजन त्याच्यातलं मांडलेलं आहे, ते मी तुमच्या समोर मांडतोय. हे इतकं विविधता, आणि आपण म्हणतोच आहोत आणि सगळेजण म्हणतायत भारतामध्ये विविधता आहे. आमचे धनागरे सर त्याला म्हणायचे मोझॅक टाईल्स. डी.एन. धनागरे सर तुम्हाला माहिती आहे, मोझॅक टाईल्स आहे म्हणायचे, मोझॅक टाईल्स. आणि आम्ही त्याला आता सोशल लॅब म्हणायला लागले. सोशल लॅब. इथं प्रत्येक जण राजासारखा आहे, प्रत्येक जण राजासारखा, आणि प्रत्येक जात ही इथं श्रेष्ठ आहे. अगदी वरच्या जातीपासून खालच्या अगदी तुम्हाला तुच्छ वाटेल अशी असणारी जात जी आहे त्याला सुद्धा वाटते की माझी जात लय भारी आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे. इव्हन तुमच्या माहितीसाठी म्हणून एक उदाहरण देतो. मी ज्या वेळेला सर्वे करत होतो माझ्या PhDचा मुंबई विद्यापीठात, ज्याला आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कनिष्ठ म्हणतो ना, कनिष्ठ अशी भंगी कम्युनिटी सुद्धा त्यावेळेला माझ्या समोर गौरवानं म्हणायला लागली आमच्या जातीचा अभिमान आहे.
आमच्यासारखं कोणच नाही इथं, श्रेष्ठ आम्हीच आहोत. म्हणजे भारतीयांच्या मध्ये जातीची स्व अभिमान, जातीचा स्व अभिमान, धर्माचा स्व अभिमान, पंथाचा स्व अभिमान, त्याच्यानंतर विविध प्रांताचा स्व अभिमान, पुरुषांच्या विषयी असणारा अभिमान, स्त्रियांचा स्त्री जातीवरचा असणारा अभिमान, हे सगळं अभिमान इथं होते. या सगळ्या अभिमानांना एकत्रित जर ठेवायचं असेल आणि सगळ्यांना विकासाची जर फळं जर द्यायची असतील तर या सगळ्यांना एकत्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सगळ्यांना एकत्रित आपलं भारतीय राज्यघटनेचं 25वं कलम जे आहे हे धर्माच्या अनुषंगाने आणि 14वं कलम जे आहे हे धर्म, जात, लिंग आणि आपण जिथं राहतोय ना ते जन्म ठिकाण, हे आज आपण म्हणतो आहोत. अशा प्रकारचा जो अभिमान जो आहे तो अभिमान प्रत्येकाकडे असावा, पण त्याचा दुसऱ्यावर कोणत्याही कनिष्ठ परिणाम होऊ नये. तुम्हाला कुणालाही कनिष्ठ लेखता येणार नाही. 14वं कलम, nothing any person should not discriminate on the basis on gender, religion, caste and birthplace. हे सगळं बघितल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा, मी तर असं म्हणेन फुटपाथ मधना चाललेला किंवा भिकारी जो असेल त्याचा सुद्धा सन्मान कसा ठेवायचा हे राज्यघटनेनं दाखवलं की प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे तो तुम्हाला ठेवावा लागेल. आणि त्याला स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 जोडगोळी ही खूप महत्वाची आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बीबीसीच्या मुलाखतीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. हे करत असताना सुद्धा काही कॉमेंट्स आल्या होत्या, हे बाहेरच्याकडून घेतलेलं आहे, हे बाहेरच्याकडून घेतलेलं आहे. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं सांगितलं मुलाखतीमध्ये, हे बाहेरून नाहीये, हे इथलंच आहे. आणि म्हणून त्यांनी तिथं गौरव केला. माझे 3 गुरु जे आहेत या 3 गुरुच्याकडून मी हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुताची मूल्ये ही घेतलेली आहेत. याच्यामध्ये कबीर, गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले या 3 नाही. तसं बघितलं तर मी आजही प्रत्येक दिवशी मी विचार करतोय, आपणाला ग ची बाधा कशी येणार नाही याची काळजी घ्यायची. ग ची बाधा हे खूप कठीण आहे बरं का तसं, आणि जगणं कठीण आहे. बाबासाहेब आंबेडकर तसे बघितले तर 2च बॅरिस्टर होते आपल्या भारतातले. एक महात्मा गांधीजी, 1891ला बॅरिस्टरची त्यांना मिळाली, आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर असे गृहीत धरतायत की माझे गुरु जे आहेत त्यांची तुम्ही गुणवत्ता म्हणजे जी बघायची असेल ती गुणवत्ता बघायची, इयत्ता बघायची नाहीये. संत कबीरांच्याकडे बघताना त्यांनी शिक्षणाकडे बघितलं नाही, महात्मा फुलेंच्याकडे बघत असताना त्यांनी शिक्षणाकडे बघितलं नाहीये. पण त्यांनी जी मूल्ये दिलेली आहेत ती मूल्य महत्वाची आहेत, आणि त्या मूल्याच्या अनुषंगाने बाबासाहेब रिस्पेक्ट देत आहेत गुरुला. हे का मी म्हणतो, आज आपण आपल्या जवळ जर काय म्हणतो त्याला अशिक्षित माणूस आला त्याला आपण ट्रीटमेंट कशी देतो हे जरा विचारात घेण्यासारखं आहे. त्याला जर आपण ट्रीटमेंट आपल्या एज्युकेशनचा जर गर्व जर असला तर आपण काय म्हणतो, इथं थांबूच नका, इथं बसूच नकोस. प्रत्येक सुशिक्षितानं ही एक बाब घ्यायला पाहिजे की जी गळची बात आहे ता कामा नये. मूल्य महत्वाचे आहेत. ती मूल्य कोणाकडून आलीत आणि ती कशी घेतलीत आणि ती राज्यघटनेमध्ये कशी आलीत, आणि सगळ्या व्यक्तीचा, प्रत्येक व्यक्तीचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याला समतेचं मूल्य त्याची जोड दिलेली आहे, बंधुत्वाची जोड देण्यात आलेली आहे. हे सगळं बघितलं तर मला म्हणजे, आणि अजून त्याच्यामध्ये एक दुसरा भाग आहे, लोकशाहीच्या अनुषंगाने ज्या वेळेला आपण विचार करू त्यावेळेला आपल्याकडे मी म्हणतो पूर्वीपासून आपला पहिला मानव, पहिला महामानव, पहिला आणि पहिली स्त्री तुम्हाला आठवत असेल तर ती ॲडम अँड ईव, तेव्हापासून आज अखेर म्हणतोय मी,
तेव्हापासून आज अखेर जी डेव्हलपमेंट झालेली जी आहे मानवी समुदायाची, त्या सगळ्याच समुदायामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाही आलेल्या आहेत. अगदीच पाठीमागे आपण जर गेलो तर राजेशाही आपण भोगलेली आहे, पेशवाई आपण भोगलेली आहे. या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये फक्त अपवाद त्याला आहेत बघा, शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज. राजेशाही मध्ये सुद्धा आपलं पद सगळं बाजूला ठेवायचं, जनतेमध्ये जाऊन मिसळायचं. शिवाजी महाराजांना जाणं, दुसऱ्या कोणी जाणं. कारण एवढी स्थिती राजेशाही मध्ये कधीही असू शकत नाही. तसं बघितलं तर आपण खूप भाग्यवान आहोत, आपणाला शिवाजी राजे भेटले. नाही तर दुसऱ्या राजांच्या सहवासात जर असतो तर आपल्या काही वेळेला पिढ्या सुद्धा राहिल्या नसल्या. इवन आपल्याला एक उदाहरण त्याच्यातलं घेता येईल. ताजमहाल ज्यांनी बांधला, कोणासाठी बांधला तो भाग सोडून द्या, पण तिथले कष्टकरी जे होते त्या कष्टकऱ्यांचे हात तोडले. परत हे असलं निर्माण होता कामा नये. ही असली व्यवस्था राजेशाहीमध्ये असलेली दिसून येते आहे. तशी व्यवस्था आपणाला कधी त्याचा दुरुपयोग झालेला नाहीये. म्हणून परंतु एकंदरीत राजेशाही, पेशवाई आणि विविध पद्धतीच्या साम्राज्य जी झालेली जी आहेत, त्याच्यानंतर संस्थानिका आली. या सगळ्या संस्थानिकांच्या मध्ये आपण बघितलं तर या सगळ्याचा प्रवासाचा अति सर्वोच्च टोक म्हणून लोकशाहीचा आपल्याला घ्यावा लागतो. कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये पाठीमागच्या तुम्हाला बोलायला संधी नाही, तुम्हाला वागायची संधी नाही, तुम्हाला काय करण्याची संधी नाहीये. इव्हन इथंच नव्हे, असं युरोप कंट्रीज मध्ये सुद्धा बघितलं. पहिल्यांदा खरं सांगितलं होतं बरं का त्यानं. एक सायंटिस्ट होता, त्या सायंटिस्टनं खरं सांगितलं पृथ्वी ही गोल आहे. राजाला सांगितलं पृथ्वी ही गोल आहे. शान आपणाला समजलंय म्हणून दुसऱ्याला शान करायला चाललंय. ते पृथ्वी ही गोल आहे म्हणून सांगायला लागलाय. राजा म्हटला त्याला घ्या आणि घ्या फासावर द्या, पृथ्वी चौकोन आहे. हे कोणी बोलायचं सुद्धा नाहीये, सायंटिस्ट असला तरी सुद्धा नंतर. पण राजेशाहीमध्ये राजाच्या समोर कोणी बोलायचं नाही, असा प्रकारचा दंड आपण बघितलेला आहे. आणि या सगळ्याच्या मध्ये तुम्हाला मित्र असं म्हणेन, गेली 75 वर्ष ज्यांचं वय वर्ष जे असेल त्या वय वर्षाची गणती करा. आणि आपण लोकशाहीमध्ये इतकी वर्ष काढलेली आहेत आणि आपण त्याचे लाभधारक आहोत. आणि या लाभधारक असल्यामुळं तुम्हाला प्रत्येक वेळेला जाणवलं पाहिजे की खरंच लोकशाही ही जिवंत ठेवायला पाहिजे. लोकशाहीचा प्रवास, या लोकशाहीच्या प्रवासामध्ये तुम्ही आम्ही सगळे लाभार्थी आहोत, सगळे प्रवासी आहोत. आणि म्हणून आता आपल्याला असं कळतंय की लोकशाही म्हणजे अब्राहम लिंकन म्हणतायत की लोकांच्यासाठी लोकांनी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी या सगळ्याच्यावर मात करून म्हणतायत किंवा त्याच्यावर म्हणतायत की तशी लोकशाही माझी नाहीये, माझी लोकशाही कशी आहे ते असं एका ठिकाणी म्हणतायत. लोकशाही म्हणजे ज्या सरकारी पद्धतीमध्ये लोकांच्या आर्थिक सामाजिक जीवनात क्रांतिकारक स्थित्यंतरे रक्तपाताशिवाय घडवून आणण्यात येतात, ती म्हणजे लोकशाही. बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य जे आहे ना, त्यातलं रक्तपाताशिवाय, हे तिकडं सायंटिस्ट गेला तसं नाहीये, तो जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये रक्तपाताशिवाय आपलं जे काही आर्थिक आणि सामाजिक प्रगती करायची आहे, ही सगळी स्थित्यंतर रक्तपाताशिवाय होऊ शकतात. आणि हे केवळ लोकशाहीमध्ये आपल्या आहे. हे सगळं म्हणजे याचे लाभधारक आपण इतके वर्ष आहोत. मला तर खूप भारी वाटतंय, तुम्हाला ही सगळ्यांना भारी वाटत असणार. याचं साहजिकच, कारण लोकशाहीवर ज्यांचा विश्वास आहे त्या प्रत्येकाला याची अनुभूती मिळणार आहे. त्याच्यामुळं
ह्या लोकशाहीकडे बघत असताना माझे 3 महत्वाचे मुद्दे जे आहेत त्या 3 महत्वाच्या मुद्द्याकडे मी येतो. एक, 26 नोव्हेंबर 1949 बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला घटना सुपूर्त केली आणि कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली मधलं शेवटचं भाषण म्हणून जे आहे ते भाषण खूप महत्वाचं आहे. आणि त्या भाषणामध्ये ते म्हणतायत एक तर सगळं चौकटीतनच व्हायला पाहिजे, म्हणजे व्यवस्थेमधनच व्हायला पाहिजे, कोणीही इकडे तिकडे जाता कामा नये. नंबर दुसरं असं त्यांनी आव्हान केलेलं आहे, एकाच व्यक्तीची विभूती पूजा होता कामा नये. हे आव्हान आहे. आपण जसं जसं लोकशाही स्वीकारली, राज्यघटना स्वीकारली, त्याच्या पुढे ते आव्हान देत आहेत की तुम्हाला एकाच व्यक्तीची पूजा तुम्हाला करता येणार नाही किंवा करू नये. जर केलं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येईल. आणि त्याच वेळेला त्यांनी एक सजेशन दिलेलं होतं. ते म्हणतायत भारतीय राज्यघटना ज्या वेळेला लिहिताना त्यांना अनेक जण भेटायचे, याची तरतूद करा, याची तरतूद करा, याची तरतूद करा. आम्हाला पाहिजे आहे, आम्हाला पाहिजे आहे, असे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक गट त्यांच्यावर फोर्स करत होता. मी प्रामाणिकपणानं पहिल्यांदा कबूल करतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यातलं 100% याच्यात आलेलं नाही. 100% नाही. अजून त्यांना पुढे जायचं होतं. म्हणजे तुमचा आमचा विकास जो होता तो अजून वेगळ्या पद्धतीने झाला असता, परंतु काही वेळेला मर्यादा करायला लागतात आणि त्या मर्यादा बाबासाहेबांना आलेल्या होत्या. आणि म्हणून त्यांनी जे काही लिहिलेलं जे आहे त्यावेळेला अनुसरून ते खूप महत्वाचं होतं. आणि ते आपल्या समोर जे आलेलं आहे याच्यातलं एक महत्वाचा त्यांनी दिला की इथं प्रत्येक ग्रुपिझम ज्याला म्हटलं जातं, बाबासाहेब त्याला असं लष्कराचे तळे आहेत असं म्हणतात, लष्कराच्या छावण्या असा शब्द त्याला घेता येईल. प्रत्येक जण आहे तो आपल्या वाट्याला कसं काही जास्तीत जास्त मिळेल, आपल्या वाट्याला कसं काही जास्तीत जास्त मिळेल याचा प्रयत्न करत होता. आणि म्हणून बाबासाहेब पण म्हणाले की यापूर्वी मी उदासीन वर्गाचं सगळं प्रतिनिधित्वाचं माझ्याकडे असल्यामुळे त्याचा विचार या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. आणि राज्यघटनेचं एक आणि एक पान बघा तुम्ही, सोशल जस्टिसवर असलेलं आपल्याला दिसेल. प्रत्येक पान, प्रत्येक आणि प्रत्येक पान. तर त्याच्यामुळं बाबासाहेब तिथं म्हणतायत आम्ही लढाऊ शिबिराचा एक गट आहोत. प्रत्येक जण आपण लढाऊ शिबिराचा एक गट आहोत. मी कबुली देण्याच्या मर्यादेपर्यंत जाऊ शकतो. कदाचित अशा शिबिराच्या नेत्यापैकी मी एक असेल, परंतु हे सगळं जे आहे आता आपणाला आवर घालावी लागेल. आपल्या स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार ज्याला म्हणतो याला आवर घालावी लागेल, तरच आपणाला सर्वांचा विकास करता येईल, सगळ्यांना त्याचे फळ मिळतील असा गर्भित इशारा त्यांनी त्यावेळेला दिलेला होता. राज्यघटना स्वीकारली त्याच्यानंतर 1952 ची घटना ती जी खूप महत्वाची आहे त्या घटनेमध्ये मी येतो. कारण आपणा सर्वांना कल्पना आहे की 1952 लॉ कॉलेजची जी लायब्ररी होती पुण्यातली, त्याचा उद्घाटन समारंभ होता लायब्ररीचा. आणि त्या लायब्ररीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी त्यांनी एक महत्वाची टीप त्या ठिकाणी, लोकशाही कशी असली पाहिजे. आणि याच्यामध्ये त्या काही संकेत पाळायला पाहिजेत. त्याच्यामध्ये 7 मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामधला पहिला मुद्दा जो आहे, समता हवी आहे, विषमता नष्ट करायला पाहिजे. जितक्या लवकर विषमता नष्ट करता येईल तेवढी करा, असं ते सल्ला देत आहे. आता समता आणि
समतेच्या अनुषंगाने जे काही प्रयत्न राज्यघटनेमार्फत झालेले जे आहेत, प्रतिनिधित्वाचा मुद्दा आपल्या समोर आलेला आहे बघा. प्रतिनिधित्व, कारण प्रत्येक कम्युनिटीचं प्रतिनिधित्व तुम्हाला या राज्यघटनेमध्ये दिसेल आणि दिसायला पाहिजे. तसंच पुढच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये दिसायला पाहिजे. शिक्षण व्यवस्थेमध्ये दिसायला पाहिजे, नोकरीची व्यवस्था असेल त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे, आणि राजकीय व्यवस्था असेल याच्यामध्ये दिसायला पाहिजे. म्हणजे ज्याला आपण आरक्षण म्हणतो, आरक्षण म्हणजे नेमकं काय, तर विषमताग्रस्त असणाऱ्या समाज व्यवस्थेमध्ये, विषमताग्रस्त असणाऱ्या समाज व्यवस्थेमध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी जे समतेमध्ये नाहीत त्यांना थोडस सहकार्य करणं म्हणजे आरक्षण. असा आरक्षणाचा, अलीकडं आरक्षणाचे लाभधारक हे पण खुश नाहीत आणि लाभ घेत नाहीत ते पण खुश नाहीत. त्याच्यावर खूप मोठा वाद आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुरू आहे, याची सर्वांना कल्पना आहे. पण बाबासाहेब सूचना देत आहेत, लवकरात लवकर विषमता संपवा. दुसरं त्यांनी सांगितलंय, कार्यक्षम विरोधी पक्ष असायला पाहिजे. कार्यक्षम जर विरोधी पक्ष नसेल तर जनतेला काही मिळणार नाही. आणि जनतेच्या संदर्भात मला एक प्रसंग आठवलेला आहे म्हणून मी तो तुम्हाला सांगतो या ठिकाणी. BHUच्या लॉ डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ठेवलं. आणि आपणा सगळ्यांना कल्पना आहे, बाबासाहेब त्यावेळेला देवावर विश्वास ठेवत नव्हते. आणि मग बाबासाहेबांच्या तोंडातून एक शब्द गेला. मग सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न एक विचारला, की तो प्रश्न असा होता की जर हे नसं झालं, म्हणजे असं झालंच नाही, तर याची जबाबदारी कोणाकडे आहे? याची जबाबदारी बाबासाहेब म्हटले हे सर्व देवांच्यावर आहे. डिपेंड सगळं कोणावर केलं? देवांच्यावर आहे. लागलीच दुसरा प्रश्न तिथं विचारला गेला, बाबासाहेब तुम्ही तर देवावर विश्वास ठेवत नाही आणि तुम्ही कसं काय म्हणता आहात? म्हटले देव म्हणजे तुम्ही काय समजता? इथली प्रत्येक व्यक्ती म्हणजे देव आहे. इथली प्रत्येक व्यक्ती म्हणजे देव आहे. त्यांनी जर ठरवलं त्यांचा नायनाट करून घ्यायचा ते करू शकतात. त्यांनी जर ठरवलं त्यांचा विकास करायचा आहे तर ते करू शकतात राज्यघटनेच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, मतदानाच्या वेळेला सुद्धा आपणाला असं जाणवतंय की बाबासाहेबांनी एके ठिकाणी म्हटलं होतं की भारत म्हणजे हातावरच्या भाकरी जी असेल त्या भाकरीचं वरचं मीठ जे असेल त्या मिठावर आणि चटणीवर तुम्ही मतदान करू नये. त्यावेळची भाषा आहे. आता त्याचं काय कुठपर्यंत स्वरूप आलंय हे मी सांगण्याची तुम्हाला गरज नाहीये, तुम्ही प्रत्येकाने बघू शकता. तर त्याच्यामुळं बाबासाहेबांच्या अपेक्षा कशा आहेत? विरोधी पक्ष असायला पाहिजे सक्षम, की जो त्या सत्ताधारी पक्षाला कायम भेडसावत राहायला पाहिजे जनतेच्या प्रश्नासाठी, जनतेच्या विकासासाठी. तिसरा आहे कायद्याची समानता. कायद्यासमोर सगळेजण समान पाहिजेत. कोणीही त्याच्यामध्ये एखादा दुसरा त्याच्यातून सुटता कामा नये. सगळ्यासमोर, कायद्यासमोर सगळे समान पाहिजे आहेत, असा दुसरा भाग. आणि तिसरा भाग जो आहे तो खूप महत्वाचा मला वाटतोय, अल्पसंख्याक समाजाचं हक्काचं संरक्षण. अल्पसंख्याक, त्याच्यावर मी खूप बोलू शकतो पण मी आता इथं नाही आहे, मी टाळतो. अल्पसंख्याक जे आहेत हे असंतुष्ट राहता कामा नये. कारण एखादा असंतुष्ट जर असेल तर तो सगळ्या व्यवस्थेला त्रास देत असतो, सगळ्या व्यवस्थेला. त्याच्यामुळे असंतुष्ट कोणी राहू नये अशा प्रकारचं त्यांनी संकेत दिलेला आहे. याच्यातला खूप महत्वाचा आणि त्याला आपण सेंट्रल पॉइंट म्हणता येईल, त्याला इथिक्स, मॉरल इथिक्स म्हणतो. आणि आपण आता आपल्या एज्युकेशन साठी महत्वाचा आलेला आहे मॉरल इथिक्स वर एक PhD साठी एक कोर्स सुद्धा आलेला आहे, इथिकल व्हॅल्यूज. हे इथिकल व्हॅल्यूज प्रत्येकाने जपायला पाहिजेत. प्रत्येकाने इथिकल व्हॅल्यूज, तर ते जास्त सोयीचं होईल. त्यातलं मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी होते की नाही
हे पाहणे न्यायालयाचं काम आहे. न्यायालयावर जबाबदारी दिलेली आहे. मला एक प्रकरण आठवत आहे की एका बालिकेवर बलात्कार झालेला होता, परंतु ती केस झालेली नव्हती. त्याची केस FRI दस्त झालेला नव्हता. परंतु ज्या वेळेला न्यायाधीशाकडे हे प्रकरण बातमी वाचली की अशा बालिकेवर अत्याचार झालेला आहे, ती कुठेही FRI नोंद नाही, त्यावेळेला न्यायालयानं ते प्रकरण आपल्या हातात घेतलं आणि सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशनला बोलवून घेतलं की ह्याचं काय आहे ते सांगा, आता ही केस आमच्या वतीनं आहे. खूप महत्वाचं आहे. जर त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नसेल तर न्यायालयानं लक्ष देणं गरजेचं आहे. असं न्यायालयाची काय भूमिका असायला पाहिजे, दातृत्वाची भूमिका, मातृत्वाची भूमिका न्यायालयाकडे पाहिजे आहे आणि ती ठेवली पाहिजे, अशा प्रकारचा संकेत या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यातला सगळ्यात शेवटचा मुद्दा जो सार्वजनिक नीतिमत्व ज्याला म्हटलं जातं, ते नीतिमत्व आपल्याकडे असायला पाहिजे. नीतीच्या म्हणजे मोरल व्हॅल्यूज जे आहेत याला कंट्रोल करणार कोणीही नाही. तुम्ही स्वतःच, प्रत्येक व्यक्ती स्वतःच कंट्रोल करू शकते. आणि या संदर्भामध्ये मला आठवलं M.N. श्रीनिवास यांनी जे संस्कृतीकरणाची संकल्पना जी मांडली, त्याच्यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी म्हटले की भारताचं जे काही असेल ते कुठं चुलीपर्यंत कुठे गेलं असेल, कशामुळे गेलं असेल तर ते पंचायत राज्यामुळे गेले. निवडणूक गेलेली आहे, घराघरामध्ये गेलेली आहे, निवडणूक घराघरामध्ये गेलेली आहे. कदाचित पत्नी एकीकडे, पती एकीकडे, ह्याची चित्र आपण बघतो आहोत. पण इलेक्शन जिथं गेलेलं आहे तिथं गेलेलं आहे. पोलीस आलेले आहेत, पोलिसी व्यवस्था आलेली आहे, पण तरी देखील कंट्रोलची व्यवस्था नाही आहे. नीतिमत्ता जी आहे ती नीतिमत्ता जर व्यक्तीने स्वतः जर ठरवून घालून घेतली तर त्याला कोणीही कंट्रोल करू शकत नाहीये. त्याच्यामुळे नीतिमत्ता प्रत्येक व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे. हे सगळं जर असेल तर आपल्या लोकशाहीचा प्रवास सुखकारक असणार आहे. आणि तो आता जबाबदारी आपली एवढ्यासाठी आहे की पुढची जी आपली पिढी जी आहे, या पिढीला सुद्धा लोकशाहीचा जर आनंद द्यायचा असेल, असंख्य पिढ्या ऍडम आणि ईव्ह पासून आतापर्यंत आपण जो काही आनंद भोगलेला जो आहे लोकशाही मधला, तो आनंद जर त्यांना द्यायचा असेल तर तुम्हा आम्हाला सतर्क राहायला पाहिजे. मला असं वाटतं की आपण सगळेजण सतर्क राहू. वेळेच्या मुळे मी काही मुद्दे मला स्पष्ट करता आले नाहीत, त्याचं स्पष्टीकरण आपल्या हातून जर झालं तर ते अधिक सोयीचं होईल मला असं वाटतं. कारण वेळेमध्ये जर बसवायचं म्हटलं तर खूप बोलता येतं, परंतु मला या ठिकाणी विशेष करून गौतम कांबळे सरांनी, डॉक्टर गौतम कांबळेंनी मला फोन केला की कारडे सर तुमचे काही प्रोग्राम असतील तर ते बाजूला ठेवा, पण तुम्हाला इथे यावं लागेल. ते सगळे प्रोग्राम मी बाजूला ठेवले आणि मी इथं आपल्या समोर आलो आणि आपल्याशी जे 4 गुजगोष्टी या आपल्या सगळ्या आहेत, घरातल्या आहेत, आपल्या राज्यघटनेचे जे आहेत. आणि ही राज्यघटना मी तर असं ज्या वेळेला विचार करतोय, लोकमान्य टिळक एकदा म्हणाले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. आता जर लोकमान्य टिळक असते तर त्यांची शपथ काय असते? राज्यघटना, त्याची अंमलबजावणी हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी पार पाडणारच, अशी त्यांची प्रतिज्ञा झाली असती. त्या प्रतिज्ञेमध्ये आपण आता सहभागी होऊया आणि आपण कार्यरत राहूया आणि या भारतीय राज्यघटनेला जगामध्ये अजून गौरवार्थ जे काही करता येईल तितकं करूया. आपण त्यासाठी प्रयत्नित राहू, अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि मला इथं आमंत्रित केलं म्हणून मी त्यांचेही आभार मानतो. आपण सगळेजण प्रजासत्ताक दिनाचा आनंद घेत हे व्याख्यान ऐकलं म्हणून मी तुमचेही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे सर. आपला इतिहास हा भविष्य घडवण्यासाठीचा ऊर्जा स्रोत असतो असे प्रतिपादन सरांनी केलं. तसंच राजकीय स्थैर्य आणि सामाजिक समानतेचा पाया संविधानाद्वारे कशा पद्धतीने रचला गेला हे सरांनी त्यांच्या एकंदरीत व्याख्यानातून मांडलं. आणि
जी मूल्य आपल्याला संविधानाने दिलेली आहेत, जी जबाबदारी, जी कर्तव्य दिलेली आहेत ती आपल्याला व्यवस्थित पार पाडायची आहे अशी अपेक्षा देखील सरांनी व्यक्त केलेली आहे. सर, आपण आमचं आमंत्रण अगदी प्रेमाने स्वीकारलं आणि त्यामुळे आम्हाला तुमचं जे ज्ञानकुंभ आहे त्याच्या मौलिक विचारांचा लाभ याद्वारे मिळाला. पुन्हा एकदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने मनस्वी आभार मानते. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे औचित्य साधून एका पुस्तकाचं प्रकाशन इथे मंचावरील मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल. मान्य डॉक्टर शिरीष अनिता शामराव बंडगर यांचं पुस्तक विना अनुदानित संकल्पना व स्वरूप या पुस्तकाचं अनावरण विचारमंचावरील मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सोबत कास्ट ट्राईब संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करते. मान्य डॉक्टर शिरीष अनिता शामराव बंडगर यांच्या विचारमंथनातून विना अनुदानित संकल्पना व स्वरूप या पुस्तकाचे अनावरण येथे संपन्न होत आहे. मी मान्यवरांना विनंती करते आपण स्थानापन्न व्हावं. वेळ झालेली आहे आभाराची. स्नेह आणि आत्मीयता व्यक्त करणारा असा हा भाव आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी आमंत्रित करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये कार्यरत असणारे सहाय्यक कुलसचिव माननीय डॉक्टर शिवाजी शिंदे सरांना. मला इकडे येताना सूचना झालेली की थोडक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचं आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचं निमित्त साधून आज प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे सरांचं व्याख्यान आपल्या इथे आयोजित केलेलं होतं. अमृत महोत्सवी भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीचा प्रवास. खरं म्हणजे 4 पानाचं टिपण माझं झालेलं आहे. सर, आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीवर तेवढा काही मी उल्लेख करणार नाही, परंतु आपण जो व्याख्यानाचा सुरू केलेला जो प्रवास होता तो म्हणजे भारतीय राज्यघटनेचा इतिहास विसरता कामा नये, माणसाला गची बाधा येता कामा नये, लोकशाही टिकली पाहिजे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची प्रतिज्ञा आज कशी असली असती तर कशी असली पाहिजे इथपर्यंत आपण अतिशय मुद्देसुद्धांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आणि आम्हाला उद्बोधित केलं. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान ज्यांच्यामुळे हा व्याख्यानाचा लाभ आम्हाला घेता आला ते या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर सर यांचेही मी मनापासून आभार मानतो. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर, माननीय कुलसचिव योगिनी घारे मॅडम आणि ज्यांचं नेहमीच विद्यापीठाला उचित असं मार्गदर्शन असतं ते या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष माननीय राजाभाऊजी सर्वदे, जे व्यवस्थापन परिषदेचे आणि अधिसभेचे सन्माननीय सदस्य आहेत. या व्याख्यानाचे मुख्य संयोजक समन्वयक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि सामाजिक शास्त्र संकुलाचे सन्माननीय संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर. माझ्या सर्व समोर अनेक गणमान्य व्यक्ती आहेत. संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत अंधारे सर, वित्त व लेखाधिकारी CA डॉक्टर महादेव खराडे सर, संचालक विद्यार्थी विकास डॉक्टर केदारनाथ काळवणे सर, संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर राजेंद्र वडजे सर, संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉक्टर अतुल लकडे सर आणि ज्यांना जीवनगौरव पुरस्काराने आपल्या सन्मानित केलेलं होतं ते डॉक्टर वडगावकर सर इथे आहेत. राज्यपाल नियुक्त सन्माननीय सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत सर आहेत. विविध अधिसभेचे सन्माननीय सदस्य आहेत, व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य आहेत आणि विद्या परिषदेचे आणि इतर प्राधिकरणाचे सुद्धा सन्माननीय सदस्य या ठिकाणी आहेत. ज्यांनी परिचय करून दिला ते कौशल्य विकास केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर, विविध महाविद्यालयातून प्राचार्य राहिलेले आमच्या माजी प्राचार्य वसुंधरा कला व महाविद्यालयाच्या डॉक्टर मीना गायकवाड मॅडम इथे आहेत. त्या
डॉक्टर शिरीष बनगर सरांच्या मार्गदर्शिका इथे पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित आहेत. दयानंद कलाशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक देवीदास गायकवाड सर, संगमेश्वर महाविद्यालयाचे डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सर, सुवर्णलता वैराग महाविद्यालयाचे डॉक्टर राजाराम मोठे सर, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ज्या विद्यार्थिनीला या ठिकाणी पुरस्कार वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानाअंतर्गत मिळाले, त्या तिन्ही विद्यार्थ्यांनी इथे आपला सन्मान स्वीकारला, त्यांचाही आभार मानतो. विविध संकुलाचे सन्माननीय संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, माझे सहकारी अधिकारी, बंधू आणि भगिनी, कर्मचारी बंधू आणि भगिनी, ज्यांनी सूत्रसंचलन केलं त्या प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे मॅडम, आमचे छायाचित्रण करणारे भुसारेजी, श्री सरगमजी आणि वडरेजी, आणि ज्या अध्यासन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचे मी आभार मानून माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.